नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉईंट सांगणार आहे. तसं तर आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही इम्पॉर्टंट पॉईंट हा होतोच. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगतो, गावाकडची जी माणसं आहेत ते काय आहेत? मित्रांनो, जे काही अमीर लोक आहेत, जे काही श्रीमंत लोक आहेत, गावाकडचे लोक म्हणजे त्यांना असं वाटतं की ते किडे मकोडेच आहेत. श्रीमंत लोकांना मी सांगतो की गावाकडचे लोक जे आहेत ते एवढे घाण आहेत का? मित्रांनो, हे तुम्हाला कळत असेल की जे गावाकडचे लोक आहेत ते एवढं शेती करून श्रीमंत लोकांना पण तेच धान्य जातं. श्रीमंत लोकांना पण तेच धान्य जातं जे गरीब लोक धान्य पिकवतात. मित्रांनो, जे श्रीमंत लोक आहेत ते काय फक्त सोना चांदी, गाडी, घोडा हेच खातात? मित्रांनो, तुम्हीच सांगा, कमेंट करून सांगा की श्रीमंत लोक फक्त गाडी घोडा, सोना चांदी हेच त्यांच्या जेवणामध्ये असतं. गरिबाचं धान्य असतं ते श्रीमंत लोकांच्या जेवणामध्ये राहत नाही. फक्त श्रीमंत लोकांच्या जेवणामध्ये फक्त सोना आणि चांदीच जेवणामध्ये असतं. मित्रांनो, असं कधीही राहत नाही. त्याच्यामुळे गरीब लोकांची पण इज्जत करायला शिका श्रीमंत लोकांनो. गरिबाची पण इज्जत करायला शिका. एक पायल मलिक जी आहे, तुम्ही किती श्रीमंत राहा, तुमच्याकडे किती पैसा राहू द्या, पण तुमचे विचार पण चांगले असायला पाहिजेत. पायल मलिक जी आहे ती आपल्या गावाकडच्या लोकांना एकदम काहीतरी समजते. म्हणजे शिवानी कुमारी तिला काही पण म्हणते. म्हणजे एवढं कशाचा राग आहे पायल मलिकचा, एवढा कशाचा राग आहे शिवानी कुमारीवर? पायल मलिक म्हणते शिवानी कुमारीकडे गाडी कुठून आली, गरिबाकडे गाडी कुठून आली? आणि गाडी तर जाऊ द्या, तिला ड्रायव्हिंग पण येते. पण मित्रांनो, ड्रायव्हिंग येते म्हणजे ड्रायव्हिंग नाही यायला पाहिजे का? तिने पण तिच्या कुटुंबाचा काहीतरी बोज घेतलेला आहे तिच्या अंगावरती. गरिबाची एवढीच अवकात आहे का फक्त पायी चालणे, फक्त सायकलवर चालणे आणि फक्त अजून बैलगाडीमध्ये फिरणे, एवढी अवकात आहे का फक्त गरिबांची? असं जर असेल तर मोठ्या यूट्यूबरांनी पण गावाकडच्या यूट्यूबरांना सांगितलं पाहिजे. गावाकडचे यूट्यूबर सक्सेस होणार नाहीत. त्याने कितीही चांगला व्हिडिओ बनवले तरी ते असेच राहतील. त्यांचा चॅनल कधी ग्रो होणार नाही. ते पण गरीब आहेत, ते पण किडे मकोडे आहेत. असं तर मोठे यूट्यूबर नाही म्हणत ना. त्यांची पण सोच चांगली आहे. ते जर श्रीमंताचे विचार बेकार असतील, निगेटिव्ह असतील विचार, तर मोठे यूट्यूबर त्यांची बाजू कसे काय घेतील? सर्व माणसं समान आहेत असंच मानून चालायला पाहिजेत. हो असा, ही तशी, तो तसा, ही अशी, असं कधीही न मानता सर्वांना समान मानलं पाहिजे. एखाद्याकडे पैसा नसला म्हणजे तो एकदम किडा मकोडा झाला असा नाही. त्याच्या पण शरीरामध्ये हृदय आहे. मित्रांनो, असा भेदभाव कधीही करायचा नाही. शिवानी कुमारीने एवढी मेहनत केली, एवढं काही खूप मेहनत करून ती बिग बॉसपर्यंत पोहोचली. आणि पायल मलिक सारख्या यांनी जर त्यांना ट्रोल करून त्यांना निगेटिव्ह काही ना काही सांगायचं, असं कधीही करायचं नाही. एखाद्याचा विकास होत गेला तर त्याला कसं मागं आणायचं याच्यावर पाहू नका. तर एखाद्याने विकास केला तर त्याच्या विकासावर आपण टाळी वाजवली पाहिजे, ना की त्याला मागे आणायला काही ना काही निगेटिव्ह बोलायला पाहिजे. आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं आहे. जय हिंद, वंदे मातरम.